पुण्यामधलीच एक बातमी। पुण्यामध्ये लव्ह ट्रायंगलमधून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून झालाय। विशाल चाकोते असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी त्याची मैत्रीण अंकिता माने आणि तिचा प्रियकर स्वप्नील जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। वडगाव धायरीमध्ये शुक्रवारी ही घटना घडली। विशाल आणि अंकिता एकाच कॉलेजमध्ये शिकत होते। शुक्रवारी विशाल अभ्यासाच्या निमित्तानं अंकिताच्या घरी आला होता। त्याच वेळी स्वप्नीलही तिच्या घरी आला। दोन प्रियकर एक प्रेयसी एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्यानं त्यांच्यात वाद झाला। वादानंतर हाणामारी सुरू झाली। त्यातच अंकिता आणि स्वप्नीलनं विशालचा गळा आवळून खून केला। सिंहगड पोलीस पुढचा तपास करतायत। 4:45च्या आसपास फोन आला मुलीच्या आईचा की विशालला चक्कर आली आहे आणि तो बेशुद्ध पडला आहे। मग मी थोडं घाबरलो आणि म्हणलं कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे तर ते म्हणले जगताप हॉस्पिटलमध्ये आहे, रक्षकमध्ये त्याला घेतलं नाही म्हणे। मग मी सिरियस झालो आणि जगताप हॉस्पिटलमध्ये आलो तर मुलीची आई म्हणली मला विशाल आत्ता या जगात नाही आहे। पण माझा विश्वास बसत नव्हता। विशालची बॉडी वगैरे मी तेव्हा पाहिली आणि नंतर त्याच्या मानेवर मला खून वगैरे दिसल्या। पहिल्यांदा स्टोरी रचली, गळफास घेतली, त्यांना स्वतःहून गळफास घेतलाय। परंतु तपासात असं निष्पन्न झालंय की तिथं आणि 1-2 व्यक्ती होत्या। इथंपर्यंत समजते आता हा गळफासाचा हे नसून खुनाचाच गुन्हा आहे। इथंपर्यंत पोलीस निष्कर्षाला पोहोचलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।